महायुती सरकार आज सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे। दुपारी 3 वाजता महायुतीचे नेते राज्यपाल CP राधाकृष्णन यांना भेटून महायुतीच्या आमदारांच्या समर्थनाचं पत्र सोपवून सत्ता स्थापन करण्याचा दावा करतील। त्यानंतर राज्यपाल महायुतीला सरकार स्थापन करण्याचं औपचारिक निमंत्रण देतील। आझाद मैदानावर महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याची प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे। या सोहळ्याला देशभरातील 70हून अधिक VVIP नेते उपस्थित राहतील। यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा, केंद्रीय महामार्ग आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरींसह केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांचा समावेश असेल। याशिवाय भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील अशी माहिती आहे। आणि सध्या आपण दृश्य पाहतोय, देवगिरी निवासस्थानी अजित पवार पोहोचलेले आहेत। गेले 2 दिवस ते दिल्लीमध्ये होते। अमित शहा यांची भेट घेण्याची प्रतीक्षा होती। कदाचित मंत्रिमंडळासंदर्भात किंवा मंत्रिपदांसंदर्भात चर्चा करण्याची अजित पवारांची इच्छा होती, पण अमित शहा आणि अजित पवार यांची भेट होऊ शकली नाही आणि ही भेट न घेताच अजित पवार सध्या मुंबईमध्ये परत आलेत। दुपारी 3 वाजता सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी तीनही नेते राज्यपालांची भेट घेणार आहेत। अजय माने आपल्याला अधिक अपडेट देईल। अजय, आपण जर पाहिलं तर आज राज्यपालांची जी आहे ती भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा जो आहे तो खरं तर महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात येणार आहे। आणि आपण जर पाहिलं तर आता आमदार जे ते या ठिकाणी येण्यास सुरुवात झालेली। आपण पाहिलं तर भाजपचे आमदार जे ते या ठिकाणी हळूहळू येऊ लागलेले आहेत। सत्ता स्थापनेचा दावा जो आहे तो करण्यात येणार आहे। आपण जर पाहिलं तर आमदार जे ते काही येणार आहेत आणि काही वेळात आता ही अनेक नेते मंडळी जे ती या ठिकाणी येताना पाहायला। खरं तर 10 दिवस उलटून गेले होते आणि महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं चाललं काय असा प्रश्न सर्वांनाच पडला होता। राजकीय विश्लेषक असो, सर्वसामान्य जनता असो किंवा माध्यम असो। आणि त्याच्यानंतर आज भाजपने त्यांचा पक्षनेता जो आहे तो देवेंद्र फडणवीस म्हणून जाहीर केला होता। आणि आता नुकतेच अजित पवार सुद्धा त्यांच्या निवासस्थानी जे ते उपस्थित झालेले आहेत। आणि त्याच्यानंतर आता एक बैठक संपल्यानंतर दुपारी 3च्या सुमारास जो आहे तो सत्ता स्थापनेचा दावा जो आहे तो महायुतीच्या आमदारांकडून केला जाईल। त्याच्यानंतर राज्यपाल CP राधाकृष्णन जे ते एकंदरीत त्याला परवानगी आणि पत्र देतील। आणि त्याच्यानंतर उद्या जो आहे तो एकंदरीत 5 वाजता आझाद मैदानावर शपथ ग्रहण सोहळा जो आहे तो पार पडणार आहे। या शपथ ग्रहण सोहळ्याला मोठ्या प्रमाणात VVIP जे आहेत ते उपस्थित असणार आहेत। खरं तर महायुतीने महाराष्ट्रात यशाला गवसणी घातली। या संपूर्ण निवडणुकीत एकतर्फी विजय जो आहे मिळवला होता। आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रात सत्ता स्थापन कधी होणार, मुख्यमंत्री कोण होणार याचे अनेक प्रश्न जे ते समोर निर्माण झाले होते। आणि त्याच्यानंतर आज या चर्चांना जो आहे तो पूर्णविराम मिळाला, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना जो आहे तो पक्षनेता बनवल्यानंतर। आणि आता ज्यावेळेस एकंदरीत संपूर्ण पत्रकार परिषद झाली रुपाणी यांची, त्यावेळेस त्यांनी म्हटलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उद्या जे आहेत ते शपथ ग्रहण करतील। आणि त्याच पार्श्वभूमीवर विधान भवनातले सर्व कार्यक्रम आटपून जे ते महायुतीची बैठक जी आहे ती सुरू झाली होती। आणि त्याच्यानंतर 3च्या सुमारास जे ह्या ठिकाणी महायुतीतील काही आमदार येतील, राज्यपालांशी चर्चा करतील, त्याच्यानंतर राज्यपालांकडून पत्र येईल आणि मग उद्या सत्ता स्थापन केली जाईल। पण ह्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की एकीकडे आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोण असणार हे क्लिअर झालेलं आहे, पण मंत्रिपदावर कोणाची वर्णी लागणार हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। उद्याचा चर्चा होणार आहे राज्यातल्या तीनही महत्त्वाच्या नेत्यांमध्ये की मंत्रिपदी कोणाकोणाची वर्णी असेल। आणि 3 वाजता राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल। अजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।